28th, Sant Shri Dnyaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Workshop. Eminent personalities from various fields were present on this occasion. They shared their valuable thoughts and insights and guided people on variety of topics. श्री धनंजय गोखले आपल्या MIT परिवाराशी संबंधित MITचे माजी विद्यार्थी, ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि स्किल डेव्हलपमेंट या क्षेत्रातले आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तज्ज्ञ म्हणून विख्यात आहेत. मुळात मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या धनंजय गोखले म्हणजे ज्यांना DG या नावाने ओळखलं जातं, त्या DGंनी मॅनेजमेंट क्षेत्रात पदव्युत्तर पदवी घेतली. प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल म्हणून त्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द घडवलेली आहे. सिंगापूर, दुबई, दक्षिण आफ्रिका, ग्रीस, सौदी अरेबिया, अमेरिका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट क्षेत्रात यशस्वी कार्य केलं आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सेशन घेण्यासाठी त्यांना भारत सरकारच्या HRD मंत्रालयाकडून पाचारण करण्यात आलं होतं. या क्षेत्रातल्या त्यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल त्यांना अमेरिकन बायोग्राफिकल संस्थेतर्फे मॅन ऑफ द इयर 2012 हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांनी व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण घेतली आहेत. अर्थात DGंची ही एक बाजू झाली. दुसरी बाजू जी आहे ती म्हणजे DGंच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजेच त्यांचा अथर्वशीर्ष आणि भगवद्गीतेचा सखोल अभ्यास. अथर्वशीर्ष आणि भगवद्गीतेवरती ते अनेक सेशन आंतरराष्ट्रीय स्तरावरती घेतात. अथर्वशीर्षाची सध्याच्या जीवनातली उपयुक्तता व त्याचा अर्थ हा त्यांनी उलगडून दाखवलेला आहे. आणि यातूनच आजच्या या व्याख्यानाचा विषय आपल्यासमोर सादर होतोय, एक तरी रुचा अंगी करावी. कृष्ण सांगतो, हां आता सांगतो, उघड 18वा अध्याय, जा पाहू तिथे, चितळे मास्तरांसारखं त्यांनी सांगितलं असतं. हां वाच आता. इदम ते न अतपस्काय न अभक्ताय न च अशुश्रूषवे यो माम अभ्यसूयति न वाच्यम. या 4 गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत त्याला हे सांगू नको किंवा त्याला हे मिळणार नाही. कुठली कुठली कॅरेक्टरिस्टिक सांगितली सांगा पाहू आता तरी. आपलीच कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, 4 आहेत. कुठली कुठली आठवत आहे काही? परत सांगतो. अतपस्क संस्कृत आहे, सोपं आहे. अभक्त, अशुश्रूषवा आणि यो माम अभ्यसूयती. रोज करतो आपण हे. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 4ही कॅरेक्टरिस्टिक्स दाखवत असतो. मराठीत सांगितल्यावर कळेल. यो माम अभ्यसूयती हे मला जमेल असं काही वाटत नाही मला. आता ना काय झालं की आता थोडे सांधे दुखतात आणि आता काय झालं, पूर्वीसारखी अभ्यास करायची ताकद राहिली नाही. नाही हे फारच नवीन आहे सगळी टेक्नॉलॉजी, आता जमेल असं मला वाटत नाही. ही सगळी वाक्य म्हणजे यो माम अभ्यसूयती, जो माझा अपमान करतो. माझा म्हणजे कोणाचा? कृष्णाने सांगितलं आहे. माझा म्हणजे कोणाचा? कृष्णाचा अपमान करतो. कृष्ण अपमान वगैरे करून घेणाऱ्यातला वाटला का? हसेल नुसतं बघून तुमच्याकडे. माझा म्हणजे माझ्यातल्या कृष्णाचा, माझ्यातल्या पोटेन्शियलचा, माझ्यातल्या क्षमतांचा शिष्य म्हणून जन्माला आलो आहे याच्यावर ज्यांचा विश्वास नाही आणि म्हणून जे म्हणतात मला हे जमेल असं वाटत नाही, ही परीक्षा पास होईल की नाही मला शंका आहे, हे जमलं नाही तर काय होईल, हा सातत्याने जे विचार करतात तो पहिला कॅरेक्टर. आता विचारा, हे भाषण नाही आहे, हा सेल्फ ॲनालिसिस आहे. आज सकाळी उठल्यापासून किंवा काल सकाळी 6 वाजल्यापासून ते आत्ता 10 वाजेपर्यंत किती लोकांच्या मनात एकदा किंवा दोनदा हा विचारून गेला, आला हे कठीण आहे, मला जमेल असं वाटत नाही, असा विचार आला असेल तर एक कॅरेक्टरिस्टिक्स. अशुश्रूषवा म्हणजे जे समजलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही करत आहे. अभक्त, जे शिकायचं आहे आणि जो शिकवतोय त्याच्यावर श्रद्धा नाही, काही सांगत असतं उगाचच. एकदा केली ना प्रॅक्टिस, हे बघ आता सकाळी कालपासून चाललं आहे, अजून माझ्याकडनं हा घोकून घेतोय, नवीन नवीन काहीतरी करायला सांगतोय, बस की ह्याला काही कळत नाही. आणि मुळात हे शिकायचं कशाला, काय होणार आहे यांनी? अभक्त. आणि अतपस्क, प्रॅक्टिस करायला सांगितले ना मग करायची. किती वेळा सांगितली त्यांनी? अरे तो म्हणाला दिवसातनं 6 वेळा कर. 6 वेळा? अरे बाकी उद्योग नाही की काय आम्हाला? अतपस्क. आता फक्त ही वाक्य कालच्या 24 तासात आपण किती वेळा मनात आली एवढं फक्त विचार करा. या प्रॅक्टिसला काही अर्थ नाही,
प्रॅक्टिसने कोणाचं काही भलं नाही झालेलं, हे कशाला शिकायचं आहे, हे काही वाटेल ते सांगतो हा माणूस. आणि हे करून करणार काय मी, कुठे जाणार आहे इम्प्लिमेंट करायला, आणि मला काही हे जमेल असं मला वाटत नाही. अशातली काही वाक्य आपल्या मनामध्ये आली का, आली असतील तर ही वाक्य. मला चहा करावासा वाटतो, खूप मनापासून चहा करावासा वाटतो, मग कर प्रॅक्टिस त्याची. नाही आता मला चहा करता येतो, पण मग घरात कोणी आलं तर करून देतोस का, नाही, मग काय उपयोग आहे. नाही मी करून देऊन काय उपयोग होणार आहे. अतपस्क अभक्त म्हणजे आता किती कॅरेक्टरिस्टिक झाले. आता डोळे मिटून बसला तरी चालेल, मी ह्यांची डेफिनेशन देणार आहे, तेवढं आपला ब्रेन घेईल. साधं डेफिनेशन देतो, डोळे मिटलेत तरी चालेल, डोळे उघडे ठेवलेत तरी चालेल. पहिलं डेफिनेशन अतपस्क, द वन हू लॅक्स ऑस्टेरिटी, not able to do hard work, not having the consistency of action and consistency of purpose. मेहनत करायला मागे पुढे बघतो, स्वतःच्या ध्येयांवर विश्वास नसतो. अतपस्क अभक्त, the one who does not have faith on the master and the method. अतपस्क अभक्त अशुश्रूषवा, the one who does not offer the service, who does not transmit something that he has learned and does not make use of it, whatever he has learned. आपल्यापैकी किती जणांना दुसऱ्या भाषा बोलता येतात. मला बोलता येते ती जर्मन भाषा, मी बोलू शकत होतो 98, 99, 2000. आता नाही बोलता येत का. आपली शेपटी गेली का. वापर नाही. अशुश्रूषवा, अरे आहे तर वापर कर. जर्मन भाषा बोलता येते ना, हो पण आता कोणाशी बोलणार, मग गेली. आपल्या भारतात विद्या मेली असं म्हणतात. आजोबा म्हणायचे आपली विद्या मेली. मग म्हणायचं असं का म्हणताय तुम्ही, अरे वापरच नाही झाला, मग गेलीच ती. अशुश्रूषवा, येते ना जर्मन बोलता, तू बोल ना. नशील बोलत तर मनाशी बोल, काहीतरी लिही, कोणाला तरी शिकव, त्या निमित्ताने तुझी जर्मन भाषा जिवंत राहील. बघा म्हणजे इदम ते न वाच्यम किंवा अशिष्याय न देयम, अशिष्याला देऊ नको असा अर्थ नाही आहे. असं जर का असतं तर अशिष्याचे सगळे गुण ठासून भरलेत माझ्यामध्ये, तरीसुद्धा आजोबांनी एवढं का शिकवलं, तरीसुद्धा ह्या सगळ्या प्रोफेसर्सनी मला का शिकवलं, तरीसुद्धा माझे पहिले जे कोणी बॉस लाभले मला माझ्या कॉर्पोरेट जगतामध्ये, त्यांनी मला एवढं का शिकवलं. त्यांना माहिती नव्हतं का अशिष्याय न देयम, अशिष्याला देऊ नको असं सांगून ठेवायला त्यांना माहिती नव्हतं का. हे फक्त अर्धच सांगितलं आहे. अशिष्याला देऊ नकोस कारण त्याला आधी शिष्य कर मग दे, असे पुढचं वचन आहे. सांगा लहान मुलाला चालायला कोणी शिकवलं, स्वतः शिकला. लहान मूलपणी आपल्यामध्ये या 4 पैकी एक जरी गुण असताना देव न करो आपण चालू शकलो नसतो. प्रॅक्टिस काय तुफान करतं लहान मूल चालायची, बघितलंय कधी. आणि हेच मोठ्या माणसाला सांगा आत्ता नको मग नको, चुकलं झालं लहान मूल सगळ्यांसमोर पडतं. मोठ्या माणसाला सांगा नाही मला ना भाषण करायला भीती वाटते, अरे बोल ना चुकशील, नको नको सगळे असतील. एवढा एक जरी विचार आपल्या मनात आला असता आजपर्यंत आपण पंगू राहिलो असतो. नशीब आपलं आपण लहान होतो त्यावेळेला म्हणून चालायला शिकलो, आयुष्यभर पंगू राहिलो असतो. नाहीतर आता विचार करा लहान मूल सगळ्यांसमोर पडतं, त्याला काही इगो बिगो नसतो, पडलो तो पडलो. अतपस्क नाही येतो, तपस्क आहे. रोज उठून प्रॅक्टिस करेन मी. किती वेळा पडतं, पडल्यानंतर हसतं ते लहान मूल, पडल्यानंतर घाबरतं तो मोठा माणूस. पडायलाच जो घाबरतो तो डेड मॅन. somebody who fails to fail, he cannot live, he is a death. So life is a failure for learning. किती वेळा पडतं लहान मुलगं, पण तरीसुद्धा विश्वास काय तुफान असतो त्याचा, मला येणार चालायला. ते अतपस्क पण नसतं, ते अभक्त पण नसतं, आणि काल शिकलेलं लगेच वापरतं रोज. बघा लहान मुलाचे वाटल्यास कुठेतरी जा, ज्यांच्या घरात लहान मुलं आहे त्यांना विचारा की मला एक्सपेरिमेंट करायचं आहे, मला शिष्य कसा घडतो हे बघायचं आहे, तुमच्या घरात मी 4 दिवस येऊन राहू का. आणि मी फक्त काय नाही, तो लहान मुलगा उठला की त्याच्या मागे राहणार आहे. मी फक्त 1 दिवस त्या लहान मुलावर राहा, वयवर्ष 10 महिने ते 12 महिने ते 15 महिने. एक जरी महिना आपण त्या लहान मुलासारखे वागलो आत्ता कुठच्या कुठे जाऊ. आपण बाहेरच्या प्रवासाची काळजी करतोय, आतला प्रवास केवढा मोठा आहे. आतल्या प्रवासात अडल्टला स्थान नाही.
बाहेरच्या प्रवासात वाटेल ती डिग्री मिळेल, आत कोण? मग लहान मुलाला कोण शिकवतं? त्याचा तो शिकतो. का तो शिकतो? कारण तप आहे त्याच्यामध्ये, प्रॅक्टिस करतोय, श्रद्धा आहे. जे शिकलाय तो लगेच वापरतो आणि मला जमणार नाही म्हणून रडत बसत नाही, म्हणून शिकतो. आणि म्हणून शिकण्याची कला आपण 12व्या महिन्यात विसरतो, कारण सध्याची एज्युकेशन सिस्टीम आपल्याला शिकून देत नाही. म्हणून आपल्यातला गुरु आपल्याला जागा ठेवायचा आहे. कोण गुरु? सांगा मला, गुरु कोण? गुरु आहे कुठे, बाहेर की आत? सांगा मला, गुरु कुठे आहे? आमचे गुरु मुंबईत असतात, आमचे गुरु पंढरपूरला असतात. दादांत खोटं आहे. एक तर त्या गुरुला कळत नसेल किंवा आपल्याला कळत नसेल. गुरु बाहेर असूच शकत नाही. बाहेर असतो तो वाटाड्या. खऱ्या गुरुचं स्थान सांगणारा तो वाटाड्या बाहेर असतो. खरा गुरु आत. कशावरनं सांगतोय? अथर्वशीरचं सांगतं, अव अनुचानम अवशिष्यम. माझ्यातल्या गुरुचा आणि माझ्यातल्या शिष्याचा सांभाळ करण्याची ताकद माझ्याकडे आहे. अरे ताकद आहे तर वापरतोयस का ती? आत्ता सकाळी उठल्या उठल्या म्हणालास फार कठीण आहे आजचा दिवस, मग काय अवशिष्यम, मग काय अव अनुचानम? मग गुरु कोण, शिष्य कोण? सांगा आता. आता हळूहळू ते आता पुढच्या 10 मिनिटामध्ये येईल की नाही बघा. आता आपल्यापैकी शिष्य कोण, आपल्यापैकी अशिष्य कोण, आपल्यापैकी मोठा माणूस कोण, आपल्यापैकी ह्युमन बिईंग्स कोण, असं विचारत मी आज आलो की खरं स्वतःला शिकवतं कोण? सांगा मला. कुठलंही बघा तुम्ही. आपल्यापैकी अनेक लोक डॉक्टरेट असतील, आपल्यापैकी कार शिकवतं. कोणी शिकवली तुम्हाला कार? 2 व्हीलर कोणी शिकवली? खरं सांगा मला. बाहेरचा माणूस तुमच्या आतल्या गुरुला जागा करतो आणि सांगतो, अरे सांग त्याला. बाहेरचा माणूस नाही शिकवत काही. बाहेरचा माणूस जर का चांगला फॅसिलिटेटर असेल तर ही नोज हाऊ टू कनेक्ट विथ द मास्टर सिटिंग विदिन. आणि म्हणून चांगले फॅसिलिटेटर काही थोडे असतात फक्त, बाकी फक्त वाटाडे असतात. त्या वाटाड्याला त्या डेस्टिनेशनची, गंतव्य साधनाशी गप्पा मारता आल्या पाहिजेत. काय सांगतो तो स्कूटर शिकवणारा माणूस? माझ्याशी नाही बोलत तो, माझ्यातल्या गुरुशी बोलतो. अरे तो धनंजय कटकट करतोय, त्याला सांग पाहू तुला जमेल. मग आतून आवाज येतो, अरे कर तुला जमेल. त्यामुळे शिकत असताना 3 जण असतात. एक मी आणि एक मी, किंवा एक तू, एक मी आणि एक मी. म्हणजे एक वाटाड्या, एक माझ्यातला गुरु आणि माझ्यातला शिष्य. गुरु बाहेर नाही, गुरु आत. मग बाहेरच्या गुरुकडे जाऊन आपण काही मागत असू आणि तो गुरु आपल्याला देत असेल, भोंदूगिरी आहे सगळी. आणि म्हणून आमचे आजोबा आम्हाला फार मोठे आहेत. त्या माणसाने एकाही शब्दाचा अर्थ सांगितला नाही. इंग्रजी त्यांनी 12 वर्ष शिकवली. हे वाक्यसुद्धा माझं चुकतं आहे आत्ता. त्यांनी कुठलाही विषय शिकवला नाही. त्यांनी शिकायचं कसं हे शिकवलं. शिकायला शिकशील कसा? जरा इकॉनॉमिक्स शिक. त्यांनी काय नाही सांगितलं. इकॉनॉमिक्स कसं शिकायचं शिकवलं, इंग्लिश कसं शिकायचं शिकवलं. इंग्रजी त्याच्यासाठी त्यांनी शेक्सपियर शिकवला असेल, त्याच्यासाठी टेनिसन शिकवला, त्याच्यासाठी त्यांनी काहीही सांगितलं. पण संपूर्ण आता मागे वळून बघतो त्याला जाणवतं हा माणूस खरा वाटाड्या. एका प्रश्नाचं उत्तर दिलं असेल तर शपथ, कारण त्यांनी सांगितलं होतं तुझ्यातल्या शिष्यानी तुझ्यातल्या गुरुला जोपर्यंत प्रश्न विचारत नाहीस तोपर्यंत राहते ती फक्त मेमरी विच विल डिच यू वन फाईन मोमेंट वेन इट इज नीडेड मोस्ट. स्मरणशक्तीचं एकच कॅरेक्टरिस्टिक, ऐन वेळेला दगा देते ती स्मरणशक्ती. मग तू स्मरणशक्तीवर भर देणार आहेस का समजून घेण्यावर भर देणार आहेस? मग समजून घ्यायचं असेल तर लक्षात ठेवू नकोस, कारण ज्या क्षणी लक्षात ठेवशील त्या क्षणी समजता येणार नाही. मग आता शिष्य कोण, गुरु कोण? आपल्यापैकी गुरु शिष्य कोण बसलाय आता इथे? जोडीनी कोण कोण बसलाय इथे? कोण कोण बसलाय जोडीनी? हा विश्वास जोपर्यंत माझ्या मनात येत नाही तोपर्यंत अशिष्याय न देयम. कोणी देत नाही, कोणी देणारं नाही, कोणी घेणारं नाही. न देयम याचा अर्थ असो की उमजतच नाही त्याला. लाखो वाटाडे सापडतील, तथाकथित गुरु सापडतील, कोणीही सापडेल, त्याला उमजणारच नाही. त्याचं फक्त लक्षात ठेवेल तो. आणि म्हणून भगवद्गीतेत एका संस्कृत भाषेत कृष्ण सांगून जातो, बाबा तुला ना बाहेर गुरु, तुझा तूच, उद्धरेत आत्मना आत्मानम. आणि म्हणून ना आत्मानम अवसादयेत,
अरे तुझ्या आतमध्ये गुरु बसलाय, तू ज्यावेळेला स्वतःची निंदा करतोस त्यावेळेला तू त्याचा अपमान करतोयस. मला जमत नाही असं म्हणतोयस. हा काय विनय नाही झालेला. तुझ्यावरचा नसलेला विश्वास चार चौघात सांगतोयस तू. जागा हो, आतमध्ये कोणीतरी आहे, तुझ्यात तेवढी शाश्वतता नाही आहे म्हणून जात नाहीस त्यांच्याकडे. तू आतमध्ये जा, आतमध्ये. आणि आता मागे वळून पहा सगळ्यांनी, जे जे आनंदाने शिकलायत त्यावेळचे ॲटमॉस्फिअर बघा कसं असेल. जी गोष्ट तुम्ही मनापासून शिकलायत ती लक्षात ठेवावी लागते का? आणि ते शिकत असताना कशी मजा येते. मग इंटरेस्ट पहिली पायरी. दुसरी पायरी, इंटरेस्ट आल्याला काय तयार होतं मनात ज्या क्षणी येतं की अरे कसं रे, अवेअरनेस. की एखाद्या गोष्टीबद्दल इंटरेस्ट निर्माण झाला की ताबडतोब त्याच्याबद्दलची जाणीव व्हायला सुरुवात होते. अवेअरनेस. पण इंटरेस्ट आणि अवेअरनेस आहे तिथे थांबत नाही माणूस. इंटरेस्ट जर का सातत्याने राहिला असेल तर इंटरेस्ट अवेअरनेस, इंटरेस्ट अवेअरनेस, इंटरेस्ट अवेअरनेस, इन्फॉर्मेशन, त्याबद्दल माहिती जमा होते.